आणि आता बातमी नंदुरबारमधून समोर येते। नंदुरबार जिल्ह्यामधील बोदला गावात सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावामध्ये आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोंगराळ भागामधून वाट काढावी लागते। एक खंडा पाण्यासाठी या महिलांना 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। गावामध्ये 25 पेक्षा अधिक हातपंप आणि विहिरी असून देखील मार्च महिन्यामध्ये त्या सर्व आटलेल्या आहेत। सध्या गावामध्ये एकच हातपंप असून तोही बंद झाल्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, मात्र सातपुड्याच्या बोदला या गावात आपण भीषण पाणी टंचाईची समस्या आपण पाहू शकतो। माझ्या मागे आज आपण हातपंप बघतोय। हा एक 1500 कुटुंब ग्रामपंचायत असलेले लोकसंख्या असलेला ही ग्रामपंचायत आहे आणि 20हून अधिक या गावात हेडपंप आहे। मात्र त्या 20हून अधिक असलेल्या हेडपंप मध्ये फक्त हा एकच। नंदुरबारमध्ये आपण पाहतोय भीषण पाणी टंचाईचं चित्र पाहायला मिळतंय। बोदला गावात सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना या महिलांना करावा लागतोय।